श्री स्वामी समर्थ। आज इथे आपल्याला कद्दूची न खाणारी भाजी सुद्धा खातील अशा पद्धतीने रस्सा भाजी ते तयार करून घ्यायची आहे। अशी मी कद्दूची गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ही ग्रेव्ही टाइप भाजी केलेली आहे। खूप सुंदर अशी चव लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण कद्दूची कोफ्ता रस्सा भाजी करणार आहोत, असं वेगळ्या पद्धतीने थोडीशी खूप सुंदर अशी होते। कद्दूची भाजी मुलांना आवडत नाही ना, मग ही भाजी नक्की ट्राय करा। मी इथं 2 मोठे कांदे असे कट करून घेतलेले आहेत। हा एक छोटा कद्दू आहे मीडियम साईजचा, बस झाला एवढा। छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला याचे। तर सगळ्यात आधी आपण ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो भाजून घेऊया, मग आपल्याला एक कद्दूचं करायचंय। गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचे। पटकन होण्यासाठी सगळ्यात आधी ग्रेव्हीचं सामान भाजून घ्यायचंय आपल्याला। थोडंसं तेल टाकून घेऊया, इथे अर्धी पोळी तेल टाकत आहे मी। कांदा मीडियम टू लो गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला छोटे चमचे मीठ टाकायचंय, 1.5 चमचा मीठ टाकत आहे, म्हणजे कांदा असा पटकन भाजला जातो। गॅस कमी करायचा, इकडे कांद्याला बघत बघत आपल्याला कद्दू पण आपल्याला खिसून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही कामं एकसाथ होतात। थोडंसं लक्ष द्यायचं इकडं। सर्वात आधी हा कद्दू स्वच्छ धुवून घ्यायचा, मी धुवून घेतलेला आहे। साल काढून घ्यायची पटकन, मग खिसणीने खिसून घ्यायचं, कोणत्याही खिसणीने खिसून घ्यायचं। साल काढून घेतले मी कद्दूची। इथे कद्दूचे 2-4 भाग करून घ्यायचे, म्हणजे छान खिसता येतं। आता कद्दू खिसून घेऊया। ह्या खिसणीने मी ते कद्दू खिसणार आहे, कोणती तुमच्याकडे असेल ना त्या खिसणीने खिसू शकता। कद्दू छान खिसून घेतलेला आहे, याच्यामधलं जमेल तेवढं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे। एकदम गच्च पिळून घ्यायचं हाताने असं, म्हणजे पिठाचं प्रमाण कमी मावतं याच्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने सगळा कद्दूचा खीस आपल्याला पिळून घ्यायचे, पाणी काढून घ्यायचं याच्यातलं। आता हे कद्दूचं पाणी आपल्याला फेकून द्यायचे। आता परत ह्या परातीमध्ये खिसलेला कद्दू टाकायचे। त्याच्यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक कट करून घेतला बघा, त्या कद्दूच्या खिसामध्ये टाकायचंय। बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। चवीनुसार लाल तिखट टाकायचंय, आपल्याला वरतून पण लाल तिखट वापरायचंय। हळद पावडर टाकायची, चवीनुसार मीठ पण टाकायचे। छोटा चमचा धने पावडर टाकायची, छोटा चमचा जिरे पावडर टाकायची। बसतंय तेवढंच आपल्याला याच्यामध्ये बेसन वापरायचं आहे, जे गोळा होईपर्यंत जेवढं बसते तेवढं, जास्त पण वापरू नका, पिठाळ लागतं। जेवढं हलकं असं बसेल ना तेवढंच, मी तर 2 चमचे वापरलेलं आहे। आता याला मिक्स करून पाहूया बेसन लागते का ते, लागत असेल तर आणखीन टाकू शकता। फक्त भरपूर असं पाणी काढायचं आपल्या खिसामधलं, जे कद्दू खिसलेलं असतं ना, मग जास्त पीठ लागणार नाहीये। आणखीन एखादी चमचे पीठ लागणार आहे। आता मिक्स करून याचे छान असे आकार, जो आकार तुम्हाला आवडतो ना त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। मी असं लांबट आकाराचे बनवणार आहे, कोफ्ता आहे। खूप सुंदर असं चवीला लागतं। हे बघा, अशा पद्धतीने सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि छानपैकी याला तळून घ्यायचे। आणि कांद्याकडे पण लक्ष द्यायचंय, कांदा माझा इथे छान भाजत आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे आणि छान तळून घ्यायचे। थोडासा गच्च असा गोळा बनवायचा, म्हणजे तळताना सुटणार नाही। गोळे बनवून झाले कोफ्त्याचे, कांदा पण किती सुंदर भाजलेला आहे बघा। आता एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घेऊया। तर याच कढईमध्ये 2 टोमॅटो इथे कट करून घेतले, ते पण भाजून घ्यायचे। टोमॅटो पण छान नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं इथे। आता हे टमाटा असंच कढईमध्ये ठेवायचं, म्हणजे आणखीन थोडं नरम होईल। टमाटा पण छान भाजून झालेला आहे। आता आपण पटकन कांद्याची ग्रेव्ही करून घेऊया। थंड झालेला आहे कांदा, मी फॅनला ठेवला होता। ग्रेव्ही करण्याच्या आधी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कोफ्ता तळण्यासाठी। तेल गरम होईपर्यंत आपण एक ग्रेव्ही तयार करूया। आता हा भाजलेला कांदा आहे ना, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या, 4-5 हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची।
आणि 1 चमचा मीठ टाकायचं, म्हणजे ग्रेव्ही पण छान निघते. आपण मीठ आधी पण वापरलेलं आहे कांदा भाजताना, शक्यतो मापानेच मीठ टाका तुम्ही. आता हे बारीक ग्रेव्ही करून घेऊया. इथे कांद्याची पेस्ट तयार आहे. आता आपण कोफ्ते तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तेल इथे छान गरम झालेले आहे. आता कोफ्ते तळून घेऊया. गॅस कमी करायचा. आणि आपल्याला ह्याच तेलामध्ये थोडंसं तेल काढून भाजी पण याच्यातच फोडणी टाकायचे. जेवढे बसतात तेवढे टाकूया आपण. कमी गॅसवर तळलं ना की छान असे मध्येपर्यंत कोफ्ते तळतात. मी जास्त तेल वापरलेलं नाहीये. हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं आणखी याच्यातलं काढूनच आपल्याला भाजी फोडणी टाकायचे. तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व कोफ्ते अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आहे. आता हे गरम तेल असतानाच आपण याच्यामध्ये ग्रेव्ही, तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट टाकायची असेल, मी अद्रक वापरत नाही, ते टाकू शकता. म्हणजे पटकन भाजल्या जाते ग्रेव्ही गरम तेलामध्ये टाकलं की. आता हे कोफ्ते छान असे फ्राय पण तळून पण झालेले आहेत. आता हे बाहेर काढूया आणि दुसरे पण अशाच पद्धतीने तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे कोफ्ते तळून घेऊया. आता याच तेलामध्ये आपल्याला थोडीशी जिरे मोहरी टाकायचे. थोडंसं तेल काढून घेतले मी. जिरे मोहरी छान फुलायला लागली आपल्या याच्यामध्ये ही कांद्याची पेस्ट टाकायची. आता हे पेस्ट टाकून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकूया आणि 4 लाल मिरच्या टाकायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आणि पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. मग टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे. चवीनुसार लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकते कलर छान येण्यासाठी. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता. 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले ते ग्रेव्ही सोबत छान भाजून घ्यायचे. मसाले इथे तेलामध्ये छान भाजून झालेले आहेत ग्रेव्ही सोबत. आता याच्यामध्ये आपल्याला टमाट्याची पेस्ट टाकायची जी आपण तयार केलेली आहे ती. आता हे पण छान कांद्याच्या ग्रेव्ही सोबत मस्त तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजून घ्यायची. तर भाजीला छान असं कलर पण आणि चव पण छान येते. ग्रेव्ही छान कढईला चिटकू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं 1 वाटीभर पाणी टाकायचं. मिक्स करून घेऊया. आणि याला मिडियम टू लो गॅसवर असं झाकण ठेवून छान 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही भाजून घ्यायची. 5 मिनिटं झालेली आहे. छान ग्रेव्ही भाजून झालेली आहे. थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि जेवढं लागेल तेवढं तुम्हाला पाणी ऍड करायचं. म्हणजे तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट करू शकता किंवा रस्सा करू शकता. इथे मी रस्सा करणार आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ग्रेव्हीमध्ये 1 चमचा साय ऍड करायच्या. मध्ये दुधावरची फ्रेश साय ती टाकायची. साय टाकल्यानंतर एखादी मिनिट आपल्याला असंच ग्रेव्ही परतून घ्यायचे. मस्त साय मिक्स होते ग्रेव्हीमध्ये. छान इथे साय मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. इथं मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. पुन्हा घट्ट अशी छान होते. आता ह्या ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्या. आपण जे पाणी टाकले ना आता छान उकळी येऊ द्या. मग आपल्याला त्याच्यामध्ये कोफ्ते सोडून घ्यायचे.
आताच टाकलं ना की जास्त शिजल्या जातात कोफ्ते, म्हणून थोडंसं उकळलं ना मग टाकून 1 मिनिट ठेवून आपण बंद करून घ्यायचा गॅस. छान उकळी आलेली आहे इथं ग्रेव्हीला. आता याच्यामध्ये हे कोफ्ते सोडून घेऊया. जे आपण कोफ्ते तयार केलेत ना ते कोफ्ते सोडून घ्यायचे. आपल्याला 1 मिनिट आता शिजून घ्यायची भाजी, जास्त वेळ नाही. आता झाकण ठेवूया आणि 1 मिनिट ही भाजी शिजवून घेऊया. बस 1 मिनिट झालेला आहे. भाजी छान शिजून झालेली आहे. गरम असल्यामुळे कोफ्ते छान मऊ पडतात. गॅस बंद करून टाकायचा, जास्त वेळ शिजवायची अजिबात गरज नाही. आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया. आता ही कोफ्त्याची भाजी आपली इथे तयार आहे. ते गॅस बंद करून घेतलाय मी. हे बघा मस्त आपली इथे कोफ्त्याची रस्सा भाजी इथे तयार आहे. हॉटेलसारखी चव लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.